टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे जे आहेत, जे तिचे सासरे होते, ते बऱ्याच ठिकाणी मुक्काम त्यांनी केला होता। जवळपास 17, 18, 19 या दरम्यानचा जो मुक्काम होता, त्यापैकी सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगावमध्ये देखील त्यांनी मुक्काम केला असल्याची एकूणच चर्चा होती। आणि याच भागात, मी ज्या ठिकाणी आता पुसेगावमध्ये आहे त्याच भागात मुक्काम केला असल्याची चर्चा जी आहे ती एकूणच होती। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर हा एक जनावरांचं शेड आहे आणि या जनावरांच्या शेडमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ते आले असल्याची माहिती आहे। आणि याबाबत आपल्यासोबत जे अमोल जाधव आहेत ते सध्या बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत। अमोलजी, मला एक सांगा, हगवणे या ठिकाणी आले होते अशी चर्चा आहे, नेमकं काय विषय आहे? तर आले होते, ते 10-15 मिनिटं थांबले आणि इथून थांबून गेले। ते पाऊस पडत होता त्यामुळे थांबले। इथून आमचे आंबे वगैरे उतरायला चालले होते, एवढेच थांबले, बाकी काय नाही। परत ते निघून गेले इथून। नाही, पण त्यांची काय ओळख कशी काय, तुमची जरा थोडीशी माहिती द्या ना। ओळख म्हणजे फक्त आमच्याकडे बैल होता त्यांचा, तुमच्या राहुल जाधव, बापू जाधव पुशेगावकर, त्यांच्या बैल इथं आहे। ते त्यांच्यापाशी येतात जातात, नेहमी येत होते जात होते, एवढा संबंध, बाकी काही नाही। नाही, पण त्या दिवशीची मुक्कामाची जी चर्चा आहे तर ती काय नेमकं? नाही, मुक्कामाला नव्हते इथे ते, अजिबात मुक्कामी नव्हते इथे ते। इथून 10-15 मिनिट थांबले आणि इथून निघून गेले। ते परत कुठे गेले काही सांगू शकत नाही। तुम्हाला हे काय प्रकरण काय घडलंय ते माहिती आहे का? त्यांच्या जे वरती आता सध्या चालू आहे घडामोडी टीव्ही वरती, त्यांच्याविषयी ती काय माहित नव्हतं आम्हाला, काय माहित नव्हतं अजिबात आम्हाला। नक्कीच। ज्यांचा बैल ज्यांच्याकडे होते ते आपल्या सोबत आहेत, नाव काय आपलं? आणि राहुल जाधव, बापू म्हणून ओळखतात मला। बर, काय नेमका विषय आहे हा? त्यांचा बैल माझ्याकडे 2 वर्ष 1.5 वर्ष झाले सांभाळायला असतो। शर्यतीत वगैरे असले की ते येतात जातात, नेहमी शेड्यूल असते, येतात जातात मैदानाला। बर, तर आम्हाला वाटलं आले होते इथे, तर रेग्युलर मैदान होतं त्या दिवशी कोरेगावचं, दुसऱ्या दिवशी 20 तारखेला। तर ते मैदानला आले तसं आम्हाला वाटलं, आले तर इथं 10-15 मिनिट थांबले, जरा पाऊस वगैरे चालू होता, पाऊस थोडासा कमी झाला की निघून गेले। नाही, पण हे कधीपासूनची तुमची ओळख वगैरे काय? 1.5 वर्ष झालं ओळख आहे। नाही, पण ह्या आधी आता हे जे त्यांची जी सून आहे, त्यांचा मृत्यू झालाय, माहिती आहे तुम्हाला ह्याविषयी काही? म्हणजे तुम्ही कानकून आम्हाला पण लागले होते की असं असं घडलेलं आहे, पण ह्याचं म्हणजे आम्हाला एवढं काय फरार आहेत किंवा काय ते असं माहित नव्हतं, गुन्हा वगैरे काय असं। मग ही म्हणजे ही तर मुक्कामाची जी चर्चा होती ती मग काय नाही, त्यांना मी स्वतःहून विचारायला थांबणार आहे का तुम्ही, तर नाही, म्हणजे इथं सोयी बी नाही, आणि ते नाही म्हणले आम्ही जाणार आहे, आणि पाऊस कमी झाला ते स्वतःहून निघून गेले। नक्कीच। खरं तर सांगायचं झालं तर हा जर पाहिला तर पुसेगावचा हा परिसर आहे आणि या पुसेगावच्या शेतात याच ठिकाणी जे राजेंद्र हगवणे जे होते ते या ठिकाणी आले होते। मात्र या ठिकाणी अमोल जाधव आहेत, त्यांचे बंधू देखील या ठिकाणी आहेत। त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की हे काही वेळासाठीच या ठिकाणी उपस्थित होते, मात्र त्यांना या ठिकाणी थांबण्याची विनंती केली, मात्र ते थांबले नसल्याचीच एकूणच माहिती जी आहे ती यावेळी त्यांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, पुसेगाव, सातारा।